नमस्कार. आजचा मेनू तुम्ही बघू शकता. सध्या उपवास चालू आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळे सर्वांचे उपवास असतात आणि खिचडी खाऊन सतत कंटाळायला होतो. सतत खिचडी खावतही नाही, त्याच्यामुळे हे झटपट होणारे उपवासाचे थालीपीठ बोला, धापटे बोला, काहीही बोलू शकता. झटपट होतात आणि जास्त सामानही लागत नाही. आपल्या घरातच असलेला आपल्याला सामान लागतो. त्याच्यामध्ये बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोलून मस्त स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा आहे. बटाटा कापून त्याच्यामध्ये घातला की याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जे तुम्ही उपवासाला खाता ते घालू शकता आणि असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे वाटून झालं की याच्यामध्ये मी 2 ते 3 तास साबुदाणे भिजत घातले होते ते घालायचं आहेत. मस्त असे फुलले आहेत. त्याचसोबत मीठ घालायचं आहे. मीठ घालून आपल्याला हे जास्त वाटायचं नाही आहे, फक्त पल्स मोडवरती 2 ते 3 वेळेला फिरवायचं आहे. बघा असे जाडसरच साबुदाणे असे ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर सर्व मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व मिक्सरच्या मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही जे उपवासाला खाता ते याच्यामध्ये घालू शकता. आम्ही मिरची, फक्त कोथिंबीर थोडीशी आणि जिरं आणि मीठच घातलेलं आहे. याच्याऐवजी मी याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक तवा ठेवायचा आहे. तुम्ही कुठलाही तवा वापरू शकता. मी इथे डोश्यांचा तवा ठेवलेला आहे. तुम्ही आपला नॉर्मली भाकरींचा तवा देखील किंवा चपात्यांचा तवा देखील वापरू शकता. त्याच्यानंतर हे असं पसरवायचं आहे हाताने आणि पसरत नसेल थोडंसं चिटकतं आहे हाताला, त्याच्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे. त्याच्यामुळे मस्त असा पसरतो. मध्ये असं थोडासा होल बनवायचा आहे ज्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालू शकतो, म्हणजे सर्व बाजूने आपला हा क्रिस्पी होतो. याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि मस्त याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे. एकच नंबर होतो. कमी वेळात आणि कमी खर्चात होतो. बटाटा आणि साबुदाणाच फक्त लागतो, जास्त काही याला लागत नाही. याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून आता याला पलटी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याच्या कडा सुटतात. हा चिटकतही खाली नाही आणि खायला एवढा चविष्ट लागतो. पण याला गरमागरमच शक्यतो खा, कारण गरमागरम मस्त असा क्रिस्पी आणि मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मस्त असा सॉफ्ट लागतो. पण जर थोडा थंड झाला की हा खायला थोडा चिवट होतो. त्याच्यामुळे गरम गरम काढायचे आणि गरम गरम खायचे. अशाच पद्धतीने आपण सर्व आपले हे उपवासाचे घावणे बोला किंवा थालीपीठ हे काढून घ्यायचे आहेत. सर्व अशा पद्धतीने मस्त तयार करायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. चटणीसोबत, दह्यासोबत, कशाही सोबत गरमागरम खाऊन बघा, एक नंबर लागतात. आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आणि इंस्टावर बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.